नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरावरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। येऊरमध्ये 7 तारखेला 24 तासामध्ये 2 FIR नोंदवल्या होत्या। त्याच्यानंतर आपण पाहतोय की येऊरची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर जी जो येऊर गेट आहे तिथे आपण आहोत आणि इथे आपण पाहतोय की नताशा आव्हाड यांच्याकडून त्यांचे जे कार्यकर्ता आहेत त्यांच्याकडून इथे जे आहे ते रस्ता रोको आंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे। साधारणपणे आपण पाहतोय की येऊरमध्ये जर कोणता घटना झाली तर काही दिवसच फक्त काही 2-4 दिवसां फक्त पुरतं इथे जे सुरक्षा व्यवस्था आहे वापरली जाते। त्याच्यानंतर मग घटना जुनी झाल्यानंतर पुन्हा जे आहे सुरक्षा इथनं काढली जाते आणि बऱ्याच वेळा असंच होतं जेव्हा घटना नवीन असते, जेव्हा मॅटर गरम असतो त्यावेळेलाच इथे फक्त जी सुरक्षा आहे ती वाढवली जाते आणि प्रत्येक ठिकाणी चेकिंग्स होतात आणि ज्यानंतर मग ह्या घटना ज्या जुन्या होतात त्याच्यानंतर मग या सगळ्याच गोष्टी इथे थांबवल्या जातात। आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय की वारंवार येऊरमध्ये असे जे प्रकार होतात ते कोणामुळे होतात आणि कसं काय इथे कसे हे बिनधास्तपणे अशा घटना होतात, तर हे कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि या संदर्भात आपण ज्या नताशा ताई त्यांच्याशीच बोलणार आहोत। मला वारंवार आम्ही या सगळ्या लीगल वेमध्ये त्यांना सांगतोय पण तरी बंद होत नाही। मला लोकांना नंतर ना तिथे जाणं हा बंदिष्ट आहे, तरी ते देखील ते जातात, ते हॉटेल्स बुकिंग करतात, ते लॉन्सचं पेमेंट करतात, लग्न आणि इतर कार्यक्रम तिथे करतात। आम्ही जेव्हा त्यांना थांबवतो आम्हालासुद्धा वाईट वाटतं, त्यांनासुद्धा या गोष्टी माहीत नाही आहे। मी लोकांना आव्हान करतो आहे की तुम्ही येऊरमध्ये कुठलीही हॉटेल्स किंवा जे काही प्रायव्हेट फंक्शन्स आहेत ते तिथे बुक करू नका, जेणेकरून तुम्हालाच त्रास होईल। कारण आता शेवटी आम्ही ॲक्शन मोडमध्ये आल्यानंतर आम्ही सातत्याने या गोष्टी आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही थांबवणारच, कारण कायदेच्या चौकटीत राहून या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे। तुमचं नुकसान होऊ नये याकरता तुम्ही स्वतःहून इथे कुठलाही मॅरेज फंक्शन किंवा इतर कुठला पार्टीज असेल त्याच्यासाठी तुम्ही बुकिंग करू नका। सॅटर्डे संडे प्रामुख्याने लोक इथे काही ना काही प्रोग्रामसाठी बुकिंग करतात आणि त्यानंतर त्यांचं नुकसान होतो, ते आमच्याकडे येऊन सांगतात की आम्हाला आमचे पैसे गेलेत। तर तुम्ही या जागेवर हा कुठलाही, हे पूर्ण बेकायदेशीर आहे, तुम्ही इथे कुठलाही फंक्शन घेऊ शकत नाही। इको सेन्सिटिव्ह झोन आहे, जसं मॅडमनी सांगितलं। इतर सगळ्या गोष्टी जर लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण मीडियाने केलं पाहिजे, लोकांनी समजून घेतलं पाहिजे या गोष्टीचं। आणि हा निराशाजनक आहे की आम्ही एवढं लीगल वेमध्ये किंवा ग्राउंड लेवलमध्ये आम्ही आंदोलन करतो तरी यास बंद होत नाही, दखल घेत नाही आणि पत्र दिलं आहे। आणि काय माहीत नाही मला, एक पोलीस जे विभाग आहेत ना त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती दिल्यानंतर व्हिडिओज सगळ्या काही गोष्टी आहेत तरीसुद्धा, आणि छोटे छोटे गोष्ट असतात ना, म्हणजे इथे रस्त्यावर कोणतरी रात्री 2 लोक असं रस्त्यावर उभे आहेत त्यांना पकडून घेऊन जातात, पण एवढे मोठे मोठे जे कामं होत आहेत त्यांना त्यांच्या हत्येत होत आहेत ते त्यांना दिसत नाही। वर्तकनगरमध्ये आम्ही माहिती अधिकार काढलं होतं, त्याच्यामध्ये आम्हाला एवढं म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन जेव्हा करतात, फक्त दुकानातून कोणी बिअरचं बॉटल घेऊन जरी जात असतील ना त्यांनासुद्धा पकडण्यात आलेलं आहे। आणि इथे तर पूर्ण पार्टी चालू असते, इथे काय कोम्बिंग ऑपरेशन करत नाही आहे। कोम्बिंग ऑपरेशन फक्त ऑन डॉक्युमेंट दाखवण्याकरता नॉर्मल लोकांवरती कारवाई केली करतात आणि जिथे ॲक्च्युली गरज आहे तिथे ते करत नाही आहे। तर या सगळ्या गोष्टीचा आता आम्ही सुरुवात तर केली आहे आणि सातत्याने याचा पाठपुरावा आम्ही करणार आहे। आणि लोकांना परत आव्हान करतो, तुमचं काही नुकसान झालं तर आमच्यावरती राग काढू नका, गावकरींवरती राग काढू नका, कारण ही तुमची चूक आहे। तुम्ही इथे बुकिंग करता, तुम्ही इथे पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करता आणि त्याचं काय नुकसान झालं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही। आणि आज आम्ही या पातळीवर एक घोषणा करतोय, पोलीस आहेत ना ते त्यांचं काम सध्या करत नाही आहेत। 7 वाजता हा गेट बंद व्हायला पाहिजे, होत नाही आहे। तर एव्हरी सॅटर्डे आम्ही सगळे इथे जमा होणार आहे आणि आम्ही त्यांचं काम आता करणार आहे, कारण आम्हाला जास्ती पडली आहे आणि आता हा विषय खूप जास्ती गंभीर झाला आहे आणि ह्याच्यामुळे तुम्ही एव्हरी सॅटर्डे इथे आम्ही सगळे इथे बसणार आहोत। पोलिसांना आम्ही खूप वेळ दिला, पोलिसांवर आम्ही भरोसा ठेवला, पण त्यांनी सातत्याने आम्हाला चुकीचं ठरवलेलं आहे। त्यांच्याच्यानी बहुतेक हे काम होत नसेल,
पोलिसांकडे तेवढी लोकं नसतील, कारण काय सध्या पोलीस भरत्या वगैरे झालेल्या नाही आहेत. तर म्हणून आम्ही आता सिटिझन पोलीस म्हणून, रिस्पॉन्सिबल सिटिझन्स म्हणून, आणि जसं मी वारंवार सांगते आहे की येऊरमधल्या लोकांसाठी, येऊरमधल्या प्रत्येक महिलेसाठी आणि तिच्या सुरक्षिततेसाठी आता आम्ही स्वतः ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहोत. आणि ह्यापुढे शुक्रवार, शनिवार, रविवार प्रखर्षाने आम्ही इकडे येऊन बसून 7च्या नंतर एकही गाडीवरती जाऊन देणार नाही. फॉरेस्टमध्ये येऊरला जायला बंदी आहे. आम्ही वारंवार सांगून, वारंवार इकडे आंदोलनं करून, प्रशासन असो, इकडचं वर्तकनगर पोलीस स्टेशन असो किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे जे इकडे गार्ड्स आहेत पोस्टेड, ह्यांचे डोळे उघडत नाही आहेत. आणि 2 दिवसाआधी जो इकडे प्रसंग झाला, एका बंगल्यात रेव पार्टी चालू होती आणि तिकडे 2 महिलांवर अत्याचार करण्यात आले. एका महिलेवर सामूहिक बलात्कार आणि दुसऱ्या महिलेचा विनयभंग करण्यात आला. नशेच्या हालतीत त्या लोकांनी महिलांवर अत्याचार केलं. ती महिला त्यांच्याच बरोबर इकडे आलेली. पण आज आम्ही इकडे का उभे आहोत तर येऊरमधल्या प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसाठी आम्ही हा स्टँड घेतलेला आहे. इकडे जी लोक येतात, जे उद्योग चालू आहेत, जी हॉटेल्स चालू आहेत, जो नाच गाणे धिंगाणे, दारू, ड्रग्ज सगळं खुलेआम होतं आहे. वर्तकनगर पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असून ते दखल घेत नाही आहेत. कंप्लेंट झालेली आहे. आत्ताचा 2 दिवसाआधीचा जो प्रसंग आहे तो लाईटली घेण्यासारखा नाही आहे. तो इतका सिरियस आहे की आज जर अशा गोष्टी तिकडे होत असतील तर ह्याच्या पुढे इकडच्या प्रत्येक महिला ही सुरक्षित नाही आहे. आणि हे होऊनही आम्ही 2 दिवस थांबलो. सर्रास 7च्या नंतर गाड्यावरती सोडण्यात येत होत्या. सर्रासवरती जे काय धिंगाणे 12, 1, 2 पर्यंत चालू होते. म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरून हे आंदोलन करायला लागलेलं आहे. आशा बाळगतो की वर्तकनगर पोलीस स्टेशन, वन विभाग हे ह्याची दखल घेतील आणि रस्त्यावर उतरतोय. वारंवार असं नाही आहे की कुठेतरी एका कोपऱ्यात काळोखात असे प्रकार होत आहेत. इकडे वरती जितकी लॉन झालेली आहेत, जितकी हॉटेल्स बार झालेले आहेत, एकाहीकडे फायर NOC नाही आहे, लिकर परमिट्स नाही आहेत. हे आम्ही सांगितलं पाहिजे का? TMCला माहिती नाही आहे, पोलीस अधिकाऱ्यांना हे माहिती नाही आहे. बगैर लायसन्स जे धंदेवरती चालू आहेत आणि प्रत्येक दिवशी वाढत चाललेले आहेत. जे पहिले 4-5 हॉटेल होते ते आता 10-12 झालेत. लॉन्स तर प्रत्येक दिवशी, आणि लॉन्समध्ये जे तिकडे गाणी, नाच गाणी चालतात, DJ लागला जातो. इकडचे जे वन्य प्राणी आहेत, जे पशु पक्षी आहेत, हे इको सेन्सिटिव्ह झोन आहे. ही जी हायकोर्टची ऑर्डर आहे ना, सगळ्यात पहिले तुम्ही वाचा आणि बघा त्याच्यात काय नमूद केलेलं आहे. हायकोर्टाने उगाचच ऑर्डर दिलेली नाही आहे. फॉरेस्ट लँड आहे. 7च्या नंतर सगळ्या ॲक्टिव्हिटीज तिकडे लाईट्स लागणं पण प्रोहिबिटेड आहे. ते आजकाल जे लाईट्स लागतात, लेझर लाईट्स, फटाके, काय चालू काय आहे. आणि ते होऊन पण इकडच्या रहिवाशांना त्रास होत होता. पण 2 दिवसाआधी जो प्रकार झालेला आहे त्या प्रकारानंतर आता आम्ही शांत बसणार नाही आहोत. इकडच्या ज्या महिला मुली आहेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही रस्त्यावर उतरतच राहणार. जोपर्यंत परमनंट आम्ही उतरलो की 2 दिवस हे बंद करतात, 3ऱ्या दिवशी परत जैसे थे. आता असं चालणार नाही आहेत. आमचं हे जे आज आंदोलन सुरू झालं आहे ते आम्ही जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी बंद नाही होत तोपर्यंत चालूच राहणार आहे. हे येऊरच्या प्रत्येक आदिवासीसाठी आहे आणि प्रत्येक ठाणेकर नागरिकासाठी आहे, ज्यांच्यासाठी येऊर एक इको सेन्सिटिव्ह झोन आहे, ज्याच्यामुळे ठाण्याचं क्लायमेट, टेम्परेचर सगळंच मेंटेन राहतं. सगळ्या दृष्टीने इकडनं वरती 7च्या नंतर बाहेरच्या लोकांना सोडणं बरोबर नाही आहे. त्यातूनही जे इकडे हॉटेल्स, बार्स, लॉन्स ह्यांचे परवाने त्वरित रद्द झाले पाहिजेत. दुर्घटना आले त्यानंतर आज गेटवर आहे, 7 नंतर गाड्या रोखल्या. बघा कसं आहे, सर्वप्रथम तर कसं इथे जे अधिकारी जे नेमलेले आहे याचे फॉरेस्टचे, पहिली तर खरं यांची बदली झाली पाहिजे. कारण यांचे साठगाठ आहे त्या हॉटेलवाल्यांसोबत. इथं कोण यायचं कोण नाही, तुम्ही आत्ता पण जर बघू शकाल तर ते सांगतात नाही हे इकडे राहतात, हे इकडे नाही राहत म्हणून. तर सर्वप्रथम हे जे अधिकारी पहिले इथे उभे आहेत यांची पहिले बदली झाली पाहिजे. त्यानंतर पोलीस प्रशासन जे इथे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली, तसेच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई झाली पाहिजे. कारण जर एवढे अनधिकृत हॉटेल आणि जर लॉन जर तिथे बनत आहेत
आणि जर ते अतिक्रमण जर विभाग जर कारवाई करत नसेल तर खरं त्यांच्यावरती पहिले कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. ताई, हायकोर्टाची अंमलबजावणी होत नाही आदेशाची, वारंवार तुम्ही आंदोलनं केलंय, आजही येऊरच्या गेटवर आहेत, काय नेमकं कारण? हे प्रकरण आम्ही पहिल्यांदा 2022मध्ये सुधीर मुनगंटीवार साहेब तेव्हा ते वनमंत्री होते तेव्हा आम्ही त्यांच्याकडे हे मांडलेलं. त्यांनी त्यांच्या परीने जेवढं करता आलं तेवढं त्यांनी केलं. पण हे आम्हालाही कळलं की इकडची जी TMC आहे आणि इकडचे जे लोकल पोलीस आहेत त्यांना अजिबात त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. फायनली फॉरेस्ट मिनिस्ट्रीने ते विषय सोडून दिला. त्याच्यानंतर मध्ये आम्ही इथे रास्ता रोको केलेलं कारण हे हॉटेल चालू होते आणि कोणीतरी एका माणसाने खूप जास्ती प्यायलेला आणि त्यांनी तिकडे येऊरमध्ये एका रहिवाशी होती तिची छळ केली. आता हे सगळं झाल्यावर नौटंकी करायला म्हणून 2 दिवस हे लोक सगळे गेटवेट बंद करतात. आज तुम्ही बघताय कारण त्यांना माहिती आहे की आज इथे प्रेस उभे आहे. पण तुम्ही कुठल्या तरी नॉर्मल सॅटर्डेला अगर तिथे आले तर तुम्हाला कळेल की काहीही सगळं खुलेआम चालू असतं. गाड्या जातात, गाड्या येतात. हायकोर्टच्या ऑर्डरप्रमाणे 7 वाजता संध्याकाळी ते 6 वाजता गाड्या अलाउड नाही आहेत. तर तुम्ही 5 वाजता 6 वाजताच्या गाड्या पाठवतात त्या तुम्ही बाहेर यायला देतातच ना. मग तुम्ही करताय काय? आता आम्ही TMCकडे गेलो तर TMC सांगते की नाही आमचा तर पूर्ण सपोर्ट आहे मॅडम, पण पोलीस आम्हाला काही सपोर्ट करत नाही. पोलीस बोलतात आम्ही तर TMCना सांगितलं आहे की एवढे बेकायदेशीर धंदे चालू आहेत वर, पण TMC काय करत नाही, कुठलेच काही त्यांनी अनधिकृत बांधकाम तोडले नाही आहे. म्हणजे वारंवार विषय उचलला तरी ह्यांचा ब्लेम गेम चालू आहे. हे एकमेकांवर ढकलतात, नाही आम्ही नाही आणि ह्यांनी केलं ह्यांनी नाही. पण त्या दिवशी जे झालं, जी दुर्घटना इथे घडली आहे त्यामुळे आता खूप जास्ती झालं आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा पण प्रश्न इथे उचलला गेलेला आहे की म्हणजे करतायत काय पोलीस. अहो आता सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं तुम्ही बघितलं वर कोणाचंच लक्ष नसतं, पोलीस पेट्रोलिंग करत नाहीत, काय नाही, वर काहीही होऊ शकतं. एवढा मोठा सेफ्टी कन्सर्न आहे तरी 7 वाजतानंतर तुम्ही गाड्या पाठवता. आणि सर्वात म्हणजे विनोदी गोष्ट ही आहे की ह्यांनी मध्ये काय केलं असेल, इकडचे जे पोलीस आहेत ना इथे गेटवर त्यांनी इकडचे वरचे जे हॉटेल आणि बार आहेत त्यांच्याबरोबर पार्टनरशिप केली. म्हणजे लोक काय करायचे, हॉटेलवाले इथे एंट्रन्सवर उभे राहायचे, सांगायचे की 300 रुपये एंट्री फी आहे ना ती आम्ही तुमच्या बिलमध्ये ॲडजस्ट करू, असे करून ते लोकांना वर पाठवायचे. म्हणजे काय ना काहीतरी करून हे बेकायदेशीर धंदे चालत राहावे, ह्याचं हे चालत राहावे म्हणून TMC आणि पोलीस आणि वन खाते आहे त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत. नेमका दबाव कोणाचा आहे की पोलीस अधिकारी देखील वारंवार तुम्ही सांगता? आता मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत. तुम्ही रिपोर्टर आहात, तुम्ही अभ्यास करा की ज्यांच्या बंगल्यावर हे सगळं झालं, हा हादसा झाला, ते बंगला कोणाचा आहे, तो बंगला कुठल्या पक्षाचे ते शाखाप्रमुख आहेत, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही काढा आणि तुम्हाला बरोबर कळेल की का अजून ॲक्शन घेतली नाही आहे. बंगल्यावर जे बंगले भाड्यात देतात त्यांच्यावर याची कारवाई झाली पाहिजे. अहो कारवाई म्हणजे 100% झाली पाहिजे. तुम्ही 7 वाजतानंतर पहिले तर हा इको सेन्सिटिव्ह झोन आहे. तुम्ही त्या दिवशीचा पेपर वाचला असेल तर इथे 54 बिबटे सापडले गेले आहेत. सर्वात जास्ती डेन्सिटीमध्ये कुठेच नाही आहेत, पूर्ण जगभरात नाही आहेत. एवढा छान आपल्याकडे एक जंगल आहे त्याचा तुम्ही एवढा वाट लावताय. बार रेस्टॉरंट चालू केलं म्हणजे एकदम काहीतरी विचित्रपणा चालू आहे आणि कोणालाच घेणं देणं नाही आहे ना शासनाला. म्हणजे आय डोंट अंडरस्टँड. तुम्हाला एवढे TMCकडे खूप दुसरे मोठे मोठे मुद्दे असतील म्हणून त्यांना हा जो मुद्दा आहे जो आम्ही वारंवार उचलतोय हा त्यांना मोठा नसेल वाटत म्हणून त्यांनी ह्याच्यावर कधीच कारवाई केली नाही आहे. अजयजी, काय सांगाल, आंदोलन करताय दिवशी असे प्रकार होत आहेत आणि त्याच्यानंतर मागे पण आपण गो तस्करीचा जो मॅटर बघितला होता, प्रत्येक वेळी असे प्रकार होत आहेत, काय सांगाल? हे प्रत्येक वेळी झालेलं आहे आणि होणार पण, कारण इकडे काहीही प्रकारची बंदी नाही आहे. कोणी येऊ शकतात, कुठल्याही शहरामधून कुठल्याही देशांमधून लोक इकडे येऊ शकतात, पार्टी करू शकतात. ह्या बंगलोज रजिस्टर्ड आहेत नाही आहेत, हॉटेल्स रजिस्टर्ड आहेत नाही आहेत. इनफॅक्ट जे सौरभ सर आहेत, कमिशनर आहेत ठाणे महानगरपालिकेचे, ते स्वतः आलेले लास्ट टाईम जेव्हा डेमॉलिशन झालेलं आणि त्यावेळीस गारवा हॉटेल जी होती, बॉम्बे डकची हॉटेल होती, त्यांनी ते डेमॉलिश केलं आणि त्या हॉटेल डेमॉलिश केल्यानंतर तिकडे उभं राहून त्यांनी आदिवासींना सांगितलेलं की हे परत इकडे उभारणार नाही, ते त्याची काळजी घेणार. पण आज तुम्ही जाऊन वरती बघा, ते परत त्यांनी फक्त सगळं इंटिरियर रेनोव्हेट करून त्यांनी परत आपला बिझनेस चालू केलेला आहे. तर कुठेतरी महानगरपालिका असो, पोलीस असो, त्यांना सगळ्यांना माहिती आहे काय चालू आहे आणि ते काही काम करत नाही आहे.
आणि आपल्या रहिवासी ठाणेकरांनाही हे थोडंसं आपल्याला माहिती असायला पाहिजे की हे जंगल आपलं आहे, तर तुम्ही पण बाहेर या. हे आज जंगलामध्ये जे होतं आहे ते बाहेर पण होणार. ही क्राईम ॲक्टिव्हिटी जे जंगलात होते ते शहराला पण इम्पॅक्ट होणार आहे. तर हे कुठेतरी आपल्याला डोक्यामध्ये टाकावं लागणार आणि बाहेर यावं लागणार आणि आपल्याला जंगलला सेव्ह करावंच लागणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की प्रत्येक वेळी येऊरमध्येच अशा घटना का होतात, कुठेतरी आपण पाहायला गेलं की हे जे संपूर्ण जर ठाण्यामध्ये पाहिलं तर तो झोन आहे, वनवस्ती तिथं सगळ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक इथे मोठ्या प्रमाणामध्ये राहतात आणि प्रत्येक वेळी जे आहेत ते येऊरमध्येच अशा घटना होतात. कारण का जर पाहायला गेलं तर जे क्राईम करणार आहेत त्यांच्यासाठी क्राईम स्पॉट आहे. त्यांना असं वाटतं की जेव्हा एखादी घटना घडून जाते तेव्हा त्यांना असं वाटतं की इथे जंगलात कोणाला काय माहिती पडणार आहे. आणि बऱ्याच वेळा असे जे काही प्रकरण होतात त्याच्यानंतर बऱ्याचदा हे प्रकरण दाबले जातात, काही प्रकरण समोर येतसुद्धा नाहीत आणि काही प्रकरण हे आपसात मिटवले जातात. त्यामुळे जेव्हा असं एखादा कोणता प्रकरण उचलला जातो त्यानंतर मग ह्यांच्या प्रत्येक वेळी पोलीस प्रशासन थोड्या काही कालावधीसाठी फक्त ॲक्शन मोडमध्ये असतं, त्याच्यानंतर मग पुन्हा जैसे थे अशी अवस्था आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दल नक्की काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसोबत आपल्या चॅनलशी जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा बरा समाचार, ठाणे.